घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बिडवाडी नंबर 1 या शाळेतील ग्रामस्थांनी आज गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन शाळेतील उपशिक्षिका प्रज्ञा प्रकाश पवार यांची बदली थांबवण्याबाबत मागणी केली। सदर मागणी रद्द करण्यात यावी अशी सर्व पालकवर्ग, गावातील ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आहे। बदलीची प्रक्रिया ही मे महिन्यात शाळा सुरू होण्याच्या अगोदर व्हायला हवी। आता अर्धे वर्ष संपल्यानंतर बदली केल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात समन्वय निर्माण व्हायला काही महिने जातील, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। सदर बदली रद्द न झाल्यास उद्यापासून एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही अशी भूमिका विद्यार्थी आणि पालकांनी घेतली असल्याचे यावेळी सांगितले। यावर गटशिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक तोडगा काढू असे ग्रामस्थांना आश्वासित केले। यावेळी बिडवाडी सरपंच पूजा चव्हाण, उपसरपंच सुदाम तेली, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिवाकर मेस्त्री, उपाध्यक्ष राधिका तेली तसेच इतर ग्रामस्थ वर्ग उपस्थित होता। निवेदन एकच आहे की आता ज्या शालेय बदल्या अचानक भयानक केल्या गेल्या, शिक्षक आणि मुलांचं जे नातं जमलेलं आहे आणि जे पवार मॅडम आजपर्यंत शिकवत आहेत आणि त्यांची शिक्षणाची पद्धत आम्ही 5 वर्ष बघतो आहे, त्याच्यामुळे आमच्या मुलांची बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांची त्या बदली न होता पवार मॅडम आमच्या बिडवाडी केंद्र शाळा नंबर 1 मध्येच राहावे अशी सर्व पालकांची आणि ग्रामस्थांची शासनाला विनंती आहे। आणि जर का बदली त्यांची झाली असेल तर पालकांनी आपला पुढील निर्णय घेतलेलाच आहे, पण तरीसुद्धा शासनाला कळवावं म्हणून बऱ्यापैकी उपस्थित आपले जे पालक वर्ग आहेत, आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत, सर्वांनी आम्हाला सहकार्य केले आणि आमची शाळा टिकण्यासाठी ज्या मॅडमांनी एवढे अतोनात प्रयत्न केले त्या मॅडमांची बदली न होता ते आम्हाला त्याच शाळेत मिळावे अशी आम्हाला आमची सर्वांना विनंती आहे। शासनाला आम्ही विनंती करतो, आम्ही तुम्हाला 8 दिवसाच्या आत जी तुमची मागणी आहे ती आम्ही मान्य करू असं दिलेलं आहे, तोपर्यंत आम्ही पालक म्हणून थांबणार। निवेदन दिलं की आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांची अचानक बदली झाली। रात्री आम्हाला मेसेज आला पालकांना शाळा व्यवस्थापन समितीला, मग त्याच्यावर आम्ही ताबडतोब सकाळी एकत्र जमून सर्व पालकांनी, सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सरपंच, उपसरपंच, अनेक गावातील प्रतिष्ठित मंडळी सगळे एकत्र येऊन आम्ही आता पीओना भेटलो आणि आमचं निवेदन दिलं की जर मॅडमांची बदली झाली आणि त्यांच्यामुळे आज शाळा टिकून आहे आणि मुलांची सुद्धा मनस्थिती बरी नव्हती, सकाळी आम्ही खूप रडत होते, तर सर्व पालकांनी जमून आम्ही पीओना आता पत्र दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही रद्द करू त्यांची बदली आणि त्यांना दिशा। मी सुदाम दिगंबर तेली, बिडवाडी उपसरपंच, हे आमचे सरपंच। तर बिडवाडी 1 नंबर शाळा, या 1 नंबर शाळेतील जे पवार मॅडम म्हणून मुख्याध्यापक आहेत, तर त्यांनी एवढं म्हणजे त्या मुलांशी जी त्यांना शिक्षणामध्ये कसं पुढे न्यायचं, त्यांच्यामध्ये कलागुण जे हे करून त्यांनी मुलांमध्ये जो विकास घडविला ना, खरोखरच वाखाणण्याजोगा। आणि त्यांनी अचानक जी आज प्रशासनाने त्यांची बदली केली आणि ते आज ह्या सर्व पालकांना रात्री काहीतरी त्यांच्या मोबाईलवरती समजलं की उद्या पवार मॅडम आपल्या शाळेतून निघणार म्हणून। तर अचानक हे सर्व पालक एकत्र आले आणि आम्हा सर्वांना पदाधिकाऱ्यांना कळवलं की अशी बदली होते आहे, तुम्ही यावर काहीतरी आपल्या प्रशासनाचा गट पोचवून ही बदली ते थांबवा म्हणून। मग त्यानंतर आम्ही आमच्या गावातील काही आम्ही जे पदाधिकारी आहोत आणि हे सर्व पालक हे सर्व तिथे आलो। खरोखरच बघितल्यानंतर म्हणजे मुलांची जी परिस्थिती म्हणजे जी सैरावैरा झाल्यासारखी आजी होती ते बघून आम्ही सर्व इथे आज पंचायत समितीला गटविकास अधिकारी आणि आमचे BDO साहेबांना भेटून आणि आज त्यांच्याशी चर्चा केली, निवेदन दिलं आणि ही बदली कुठेतरी इथे थांबलीच पाहिजे, नाहीतर आज मुलांचं होणारं नुकसान
तुम्ही जीच बदली जर मे महिन्यात केली असती तरी चालली असती, पण आज 6 महिन्यामध्ये येऊन बदली मध्येच केल्या म्हटल्यानंतर ती आज गावातील मुलांचं खरोखरच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यासाठी ही बदली इथे थांबून उद्या होणार जे 6 महिने पुढचे आहेत त्यानंतर तुमचा निर्णय असेल तो घ्या, असं आम्ही त्यांना विनवणी केली आणि त्या विनवणीला खरोखरच BDO साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ते शिक्षक तिथे थांबतील ही आम्हाला शब्द दिला. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.